नमस्कार. आज मी बनवणार आहे गरमागरम आलू पराठा. पण हा पराठा थोडा स्पेशल आहे कारण ही रेसिपी मला माझ्या मैत्रिणीने सांगितली आहे. सगळ्यात आधी बटाटे कापून घ्यायचे आणि कुकरला उकडायला ठेवायचे. आता पॅनमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या, त्याबरोबरच लसूण देखील भाजून घ्यायचा. तिने मला सांगितलं होतं की मिरची आणि लसूण मिक्सरला एकदम बारीक न करता अशी जाडसर वाटून घ्यायची, यामुळे पराठ्याला खूप छान चव येते. दुसरीकडे उकडलेले बटाटे छान सोलून ते किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचे, म्हणजे सारण अगदी एकजीव होतं. आता पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आपण तयार केलेलं लसूण मिरचीचा ठेचा घालून छान परतून घेऊ. यात थोडी हळद आणि किसलेला बटाटा घालायचा आणि मिश्रण एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं. वरून भरपूर ताजी कोथिंबीर टाकली की आपलं खमंग सारण तयार आहे. सुवास तर खूपच भारी सुटलाय. आता पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला छान वाटीसारखा आकार द्यायचा, त्यात हे सारण भरून त्याचं तोंड बंद करायचं आणि पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पॅनवर पराठा दोन्ही बाजूने तेल किंवा तूप टाकून छान शेकून घ्यायचा. पराठा छान शेकून झाला की काढून घ्यायचा. माझ्या मैत्रिणीच्या स्टाईलचा हा गरमागरम आलू पराठा तयार आहे. तो पराठा तुम्ही सॉस किंवा चटणी सोबत नक्की ट्राय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग.